मला वाटतं की इथे आरोग्याची जी एक समस्या आहे, ग्रामीण रुग्णालय जे आपल्या इथे आहे उमरेडमध्ये, त्याला अद्ययावत सोयी ज्या आहेत त्या सोयी आपण इथे सोयी ज्या म्हणजे ज्याच्यासाठी आपल्याला नागपूरला प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी आपल्याला नागपूरला जावं लागते किंवा नागपूरला रेफर केलं जातं, ते यापुढे न व्हावं आणि इथे सगळ्या सोयी रुग्णांना, आपल्या उमरेडमधल्या रुग्णांना औषधं आहेत, त्याच्यानंतर ज्याही अद्ययावत उपकरणं आहेत, टेस्ट आहेत, त्या सगळ्या उमरेड मधील ग्रामीण रुग्णालयामध्ये व्हावं, त्यासाठी मी कार्यरत राहील. त्यानंतर जसं वाहतूक कोंडी आहे, मुख्य बाजारपेठ आपली जी आहे उमरेडमध्ये, तिथील जी वाहतूक कोंडी आहे त्यामुळे तिथले व्यापारी मंच तर म्हणजे त्रस्त आहेच, त्यासोबत सोबत सामान्य नागरिक सुद्धा व्यापार कोंडीमुळे त्रस्त होतो. तसंच उमरेड हे उत्सवांची नगरी आपण म्हणू शकतो. प्रत्येक उत्सव उमरेडमध्ये खूप जल्लोषाने साजरा होतो आणि उत्सवाच्या दरम्यान सुद्धा त्या बाजारपेठेमध्ये भरपूर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. त्यामुळे त्याचं सुद्धा काहीतरी नियोजन आम्हाला करायचं आहे. त्याबरोबरच अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी, आता जे भी इलेक्ट्रिसिटी सप्लाय आहे तो पोल टू पोल असा सप्लाय आहे, त्यासाठी पण अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी करायची आहे. तसेच नगर परिषदच्या ज्या शाळा आहेत त्यापैकी आला वाघमारे शाळा हीच एक म्हणजे आपण म्हणू शकतो की ती त्या शाळेचं एक उत्तम असं नियोजन झालेलं आहे. त्याच धर्तीवर आपल्याला बाकी इतर पण शाळा ज्या प्रभागांमध्ये नगर परिषदच्या शाळा आहेत त्यांचं सुद्धा आपल्याला डिजिटल स्कूल या स्वरूपामध्ये त्यांचा पण विकास करायचा आहे. तर असं विविध म्हणजे महिला नगराध्यक्ष असल्यावर महिलांसाठी तर मी काम करणारच आहे. महिलांचं सुरक्षा, त्यांचं सक्षमीकरण, सुरक्षे अंतर्गत माझा असा विचार आहे, माझ्या पक्षाचा आणि माझा असा विचार आहे की प्रत्येक चौकामध्ये AI बेस CCTV कॅमेराज इन्स्टॉल करायचे आणि त्याचं जे कंट्रोल रूम आहे पोलीस स्टेशनमध्ये राहील, जेणेकरून महिला ज्या आहेत घराबाहेर पडतात उद्योगाच्या निमित्ताने किंवा शेतावर ज्या काम करणाऱ्या महिला आहेत किंवा शिक्षणासाठी ज्या महिला युवा तरुणी बाहेर जातात त्यांना एक कुठेतरी संरक्षणाची एक म्हणजे त्यांना काय म्हणतात भावना त्यांच्या मनामध्ये राहील, अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला उमरेडमध्ये करायचं आहे. उमरेड ही स्मार्ट सिटीज बनवायची आहे आणि उमरेडचा आपल्याला म्हणते 5 स्टार शहर यामध्ये गणना होऊ शकेल असं सगळ्या अद्ययावत सगळ्या सोयी आपल्याला उमरेडमध्ये निर्माण करायच्या आहेत. ज्या आहेत त्यांना आपल्याला गती द्यायची है. महिला सुरक्षा, मैंने जो ग्रामीण रुग्णालय की बात की उसी में मैं उसी को एलेबोरेट करना चाहूंगी. उसी में ये चीजें भी आएगी. स्वास्थ्य तो सभी का इम्पोर्टेंट है, छोटों से लेकर बड़ों का, तो उसी के अंतर्गत महिलाओं का स्वास्थ्य, बच्चों का स्वास्थ्य, ज्येष्ठ नागरिक और मेरे जो बंधु है उमरेड में सभी के स्वास्थ्य के बारे में उसमें विचार किया जाएगा. ठीक.